मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला या ठिकाणी यश आलेलं पाहायला मिळतं आहे। स्वतः मुख्यमंत्री यांनी जरांगे पाटील यांची भेट या ठिकाणी होणार आहे आणि मराठा आरक्षणासंदर्भातल्या सर्व मागण्या ज्या आहेत त्या ठिकाणी मान्य झालेल्या पाहायला मिळतात। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत उद्धव ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी सर। जय महाराष्ट्र। साळवी सर, ज्या पद्धतीनं जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलेलं होतं, आंदोलन सुरू केलेलं होतं, काही लाख मराठे या ठिकाणी मुंबईत धडकणार होते, परंतु सरकारने सगळे या ठिकाणी GR काढत हे आंदोलन या ठिकाणी यशस्वी झाले, त्यामुळे आंदोलन या ठिकाणी जरांगे पाटील मागे घेत आहेत। मनोज जरांगेंचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो। एक मराठा लाख मराठा भूमिकेतून त्यांनी सुरुवात केली। एक गरीब कुटुंबातला एक तरुण एक विषय घेऊन पुढे येतो आणि त्याला लाखो लोकांचा पाठिंबा मिळतो, ह्याचा अर्थ त्याची भूमिका योग्य होती। आणि म्हणून त्यावेळेला सांगितलं होतं आम्ही की आरक्षण दिल्यानंतर ओबीसी समाजाला धक्का न लावता आरक्षण द्यावं अशी शिवसेना पक्षाची भूमिका आम्ही पाहिलेली आहे आणि म्हणून त्यांच्या भूमिकेबद्दल मी त्यांनी आलेल्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन करतो। सगळे सोयरे या शब्दावरून सुद्धा उहापोह भरपूर झाला। अखेर तो GR देखील या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। मराठा आरक्षणामध्ये सगळे सोयऱ्यांना सुद्धा या ठिकाणी आरक्षण मिळेल अशी तरतूद या ठिकाणी काढण्यात आलेली पाहायला मिळते। एक व्यक्ती लाखोंचा जनसमुदाय उभा करू शकतो, त्याच्या पुढे सरकारने नमतं घेतलं आणि त्यांची भूमिका योग्य होती म्हणून तो GR निघाला। ह्याचं निश्चितपणे आम्ही लोकांनी स्वागत केलेलं आहे। फक्त ओबीसी समाजाला धक्का न लावता हे आरक्षण द्यावं अशा त्याची भूमिका आमची या ठिकाणी होती आहे, राहणार आहे। तुमच्या एसीबी कारवाई संदर्भामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप या ठिकाणी झालेले पाहायला मिळाले। पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या संदर्भात थेट आव्हान तुम्हाला दिलेलं पाहायला मिळतंय। कुठल्याही प्रकारे एसीबीच्या कारवाईमध्ये माझा हस्तक्षेप दाखवावा असं त्यांनी थेट आव्हान दिलेलं आहे। उदय सामंतच्या बाबतीमध्ये मी एवढंच सांगेन की ते आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेतच। मी काय सांगितलं की ह्या सरकारने माझ्यावरती ही चुकीच्या पद्धतीने कारवाई केलेली आहे। त्यामध्ये मुख्यमंत्री असतील, दोन उपमुख्यमंत्री असतील की त्यावेळी पालकमंत्री असतील, सरकार म्हणून ती भूमिका त्या ठिकाणी बजावली होती आणि त्यांचं मी ते क्लिप आपल्या माध्यमातून बघितली। ते बोलता बोलता बोलले की एसीबी कार्यालय म्हणजे काय असं त्यांचा प्रश्न होता। ह्याचा अर्थ की त्यांना एवढ्या मोठ्या राजकीय नेत्याला एसीबी कार्यालय माहिती नसं होणार नाही आणि म्हणून उदय सामंत हे सुंदर असे नटसम्राट आहेत। त्यांनी हे पण म्हटलं होतं की एसीबी हा शब्दच मला माहिती नाही आणि कारवाई केलेली आहे हे सिद्ध करून दाखवावं म्हणून मी म्हटलं एवढ्या मोठ्या राजकीय नेत्याला कार्यालयाचं नाव व्यवस्थित माहिती नाही असं होणार नाही म्हणून त्यांनी नटसम्राट म्हटलेलं आहे। आणि म्हणून त्यांचे आव्हान प्रति आव्हान हे राजकीय क्षेत्रामध्ये चालूच असतात, परंतु ही सरकारने कारवाई केलेली सूडबुद्धीने केलेली आहे, चुकीच्या पद्धतीने केलेली आहे। माझ्यावरती कारवाई केली तर मी समजू शकतो, पण चुकीच्या पद्धतीने माझ्या पत्नीवरती मुलावरती जी कारवाई गुन्हा दाखल केलेला आहे हे निंदनीय आहे, चुकीचं, हे कोणालाही समाजाला लोकांना माहिती पटणारं नाही आहे आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये ही जनता त्यांना जागा दाखवेल। नक्कीच माझ्यावरची कारवाई चुकीची होती असं पुन्हा एकदा अधोरेखित या ठिकाणी आमदार राजन साळवी यांनी केलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।